चर्चेत झालेले पण आहे याच्यामध्ये. बरोबर आहे. फक्त एकत्रित करून त्याच्या एक सायंटिफिक स्टडी आपल्याला पाहिजे. तो आपण ऑलरेडी CWPRS ला एंगेज केलेला आहे. त्यांनी हे व्हेरीफाय करून आपल्याला एक सायंटिफिक सपोर्ट दिला पाहिजे की हो बरोबर आहे, यू आर प्रोसिडिंग इन दी राईट डायरेक्शन. आणि याच्यासाठी आपण बरीचशी प्रक्रिया ही सुरू केलेली आहे, पॅरलल प्रोसेसेस. कारण की काही काही गोष्टी सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला खाडी वाईड करायचे, मँग्रोव्ज शिफ्ट करावं लागेल किंवा जे पण ट्रान्सप्लांट करावं लागेल. फक्त वी आर वेटिंग फॉर CWPRS. त्यांच्याकडे आपण हे दिलेले आहे. याच्यामध्ये बेसिकली जे दोन आपले रिपोर्ट्स आहे, एक तर DP आहे 2005चा आणि नीरीचा रिपोर्ट आहे. दोन्हीमध्ये सजेशन्स कंबाईन केलेले आहे. 2-3 नवीन इथे तुम्ही सुचवलेले आहे, पण बऱ्यापैकी ते दोन्हीमध्ये कवर्ड आहे विषय. फक्त हे सायंटिफिकली वी आर गोइंग इन दी राईट डायरेक्शन, त्याच्यासाठी आपण CWPRS ला एंगेज केलेलं आहे. पंपिंग स्टेशन्स कुठे लावायचे, काय कॅपॅसिटी, ऑल दोज टेक्निकल थिंग्स. आता जे आपली चर्चा झाली आहे थोडीशी मॅक्रो लेवलवर झालेली आहे. त्याचे लेवल्स काय असले पाहिजे, नाल्यांचे विड्थ एक्झॅक्टली किती असली पाहिजे, किती व्हॉल्यूम ऑफ वॉटर, ते सिम्युलेशन करून की 100 mm पाणी पडला तर याच्यामध्ये किती पाणी निघाला पाहिजे, किती वेळामध्ये निघाला पाहिजे, असं ते पूर्ण सिनॅरिओचं जे अनालिसिस आहे दॅट वी ऑफकोर्स वॉन्ट की एक सायंटिफिक स्टडी त्याच्यावर झालीच पाहिजे. पण नक्की हे जे इनपुट्स आहे हे आपण CWPRS टीम आणि त्यांना आपण सांगू तुम्ही या डायरेक्शननी पण विचार करा आणि याच्यामध्ये जे तुम्हाला युजेबल वाटते ते तुम्ही इन्क्लूड करा आणि जे तुमच्या सायंटिफिक स्टडीमध्ये सपोर्ट होत नसेल दॅट यू कॅन लेट इट बी जे आहे. तर त्या पद्धतीने वी हॅव टू प्रोसीड. बट दी फर्स्ट स्टेप ऑफकोर्स ही आहे की वी नीड सायंटिफिक स्टडी, कारण की याच्यामध्ये बरेचसे डिपार्टमेंट इन्वॉल्ड आहे, नॉट जस्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिठागर आहे, याच्यामध्ये मँडूज डिपार्टमेंट आहे, याच्यामध्ये CRZ आहे, याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटची रेव्हेन्यूची लाईन आहे. सो इवन हायकोर्टमध्ये जावं लागेल जर मँडूशी रिलेटेड काही विषय असेल तर. सो वी नीड दैट साइंटिफिक दिस थिंग रिपोर्ट. जो हमारा जो बिलीफ है, हमारा थॉट प्रोसेस है तो करेक्ट है, तो सर्टिफाई करण्यासाठी. बट ऑफकोर्स विल नॉट वेट फॉर दी रिपोर्ट कम्प्लिटली. पॅरलली आपण काय करू शकते त्याच्यासाठी डेफिनेटली आमची इंटरनल चर्चा चालू आहे. वेगवेगळे डिपार्टमेंट्सच्या कॉर्डिनेशननी काही गोष्टी इमिडिएट आपण सुरू करू शकते का, तर येस दॅट विल स्टार्ट. अँड एनिवे दिस प्लॅन इज नॉट अ 1 year प्लॅन. हे पूर्ण इम्प्लिमेंट करण्यासाठी फंड इज ऑफकोर्स वन थिंग, पण करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये वेळ लागणार आहे. तर आपण ऑफकोर्स प्लॅन आला तर आपण त्याला इयर वाईज कसा करायचे, कशी त्याची प्लॅनिंग होणार आहे, तो डिटेल्स डेफिनेटली कॉर्पोरेशनमध्ये आपण चर्चा करणारच आहे त्या विषयावर. पण इट इज अ गुड इनपुट. ॲटलिस्ट याच्यामध्ये आपले एक ब्रॉड डायरेक्शन्स जे आपण एक्सपिरियन्सवरनं जे सायंटिफिक लोक आहेत त्यांना आपण सांगणार आहे की बाबा हे आमच्या इथे इतके वर्ष आम्ही राहिलेले आहे, हे आमचे ऑब्झर्वेशन्स आहे, हे आमचा एक्सपिरियन्स आहे, हे कॉमन सेन्स आम्हाला असं सांगते की असं झालं पाहिजे. सो दिस इनपुट डेफिनेटली विल हेल्प देम ज्यावेळेस ते सायंटिफिक स्टडी याची करणार आहे. आणि दीज इनपुट्स विल डेफिनेटली खूप युजफुल. तर आपण एवढे हे याच्यासाठी व्यवस्थित प्रेझेंटेशन जे आपले थॉट्स आहे व्यवस्थित पद्धतीने इथे तुम्ही मांडले, चांगल्या पद्धतीने चांगला एक नकाशा एक तयार केलेला आहे आणि थॉटफुल आणि टू द पॉईंट आणि काय सोल्युशन होऊ शकते प्रॅक्टिकल ते आपण इथे मांडले, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि डेफिनेटली वी विल प्लॅन ऑन दिस. मी तुमचे आभार मानतो. हे थोडं मोठं करणं ही जे चॅनल आपला मेन चॅनल तयार झाला ना, ही सोपारा खाडी म्हणतात बघा, ही वसईच्या क्रीकमधून निघाली म्हणजे खाली 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 ही टोटल खाडी जर आपण ब्रॉड आणि डीप केली तिकडे आपल्याला एक वॉटरवे पण तयार करता येईल, वॉटर टॅक्सी तयार करता येईल. आणि ही जर खरोखर झाली तर ही आपल्या वसई विरारची थेम्स रिव्हरमध्ये, लंडनची थेम्स रिव्हर त्याची बरोबर तो एक थॉट आहे. कसं आहे, चांगलं काम होण्यासाठी एक चांगला विचार यावा लागतो. विचार आलेला आहे तर त्याची अंमलबजावणी, त्याच्यावर स्टडी. आता तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे की पैसे कसे गोळा करू शकतात, जसं आपण वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्ज नवीन आपल्याकडे नगरपालिकेने तयार केले, आपल्या नगरपालिकेने तयार केले महाराष्ट्रामध्ये, तसा फ्लड मिटिगेशन चार्जेस आपण गोळा करू शकतो का नवीन लोकांकडनं. जुन्या लोकांना आपल्याला त्रास द्यायचा नाही.
पण ते कोणाकडे करणार? जसे आपल्याकडे डेव्हलपमेंट चार्ज आहे त्याच्यामध्ये तो एक क्लॉज तयार केला की फ्लड मिटिगेशन चार्जेस, आणि ते आपण घेतले. तर नवीन बिल्डर कोणाकडनं घेणार? शेवटी नवीन येणाऱ्या लोकांकडूनच घेणार, तो काय त्यांच्या खिशातनं देणार नाही. तर तो आपल्याला एक उत्पन्नाचा सोर्स बनू शकतो. त्यानंतर ही जी मिठागरची जागा आहे ही घोगटेस्वाडची 1500 एकर जागा आहे. ही MMRDA इंटरेस्टेड आहे, MMRDA यांनी घेतली. आपण काय त्यांना देऊ शकत नाही कारण आपली लँड नाही आहे, इथं गव्हर्नमेंट लँड आहे. ही घेतली तर या एरियामध्ये काय एरियामध्ये MMRDA त्याचं काही डेव्हलपमेंट करेल, जसं IT पार्क बनेल किंवा काय बनेल, काही अम्युजमेंट पार्क, गार्डन बिर्डन, बाकी उरलेल्या जागेमध्ये काही ठिकाणी होल्डिंग पॉन्ड म्हणून हा पाणी एकत्र करून पडू शकेल आणि त्यातनंच इन्कम होणार आहे. त्या इन्कमचा आपण आपल्याला उपयोग इथे करून घेता येईल. त्यामुळे आपण जर आतापासून प्रयत्न केला आणि जर का एक 6 महिने वर्षानंतर याच्या आपल्याला परमिशन मिळाल्या, कुठली चांगली मोठी एजन्सी किंवा कोणी अपॉइंट केलं, कुठला मोठा कॉन्ट्रॅक्टर आला, तर तो पुढच्या 4-5 वर्षात तो आपण काम करून घेऊ शकतो. आणि असाही सोर्स आहे आपण की आपण त्यांना डिफर पेमेंटला पण हे काम देऊ शकतो की बाबा तुम्ही आता काम करा, पुढचे पैसे आम्ही तुम्हाला पुढच्या 10 वर्षात का 12 वर्षात देऊ. एक इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा, डिफर पेमेंटची जी सिस्टीम आहे त्याप्रमाणे. त्यामुळे हे काम अशक्य नाही आहे, शक्य आहे. आणि आपल्या नगरपालिकेचं क्वांटम, नगरपालिकेचं आपलं पॉप्युलेशन, हे आपलं नगरपालिकेचं पॉप्युलेशन तर मला माहिती आहे किती असायला पाहिजे ते, बरोबर बघितलं तर हे काम होणं भाग आहे. नाही तर हे दर साधारण 5-6 वर्षांनी हेवी रेनफॉल येणार, हे बदलती जी काय एन्व्हायरमेंटची सिस्टीम आहे त्याच्यामुळे येणार आणि प्रत्येक वेळेला नुकसान होणार. आणि किती नुकसान होते तुम्हाला माहिती आहे की इथे या लो लाईनमध्ये राहणाऱ्या जवळजवळ 70% लोकांच्या घरात पाणी गेलं, कोणाची टीव्ही खराब झाले, कोणाची AC, फ्रीज, गाड्या, कार, मोटरबाईक, फर्निचर कितीतरी खराब झालं. म्हणजे ते कमीत कमी 1000 करोड रुपयाचं नुकसान झालं असेल. लोक सांगायला येत नाही पण झालं असेल नुकसान. त्यामुळे हे सगळं भरून काढण्यासाठी हा असा प्रयत्न करायला पाहिजे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे सगळं बनवण्यासाठी विल असायला पाहिजे तुमच्याकडे, प्रशासनाकडे, आमच्याकडे, लोकप्रतिनिधीकडे, बरोबर आहे, इच्छाशक्ती असायला पाहिजे आणि पॉलिटिकल आपल्याला पॉवर पाहिजे, बॅकिंग पाहिजे. आणि त्याच्यासाठी पत्रकारांनी आम्हाला मदत करायला पाहिजे की बाबा या संदर्भामध्ये हे मी सांगितलं ते डेमॉन्स्ट्रेशन नाही, पण हे काम फास्ट व्हायला पाहिजे. यासाठी तुम्ही लोकांनी प्रेशर लावायला पाहिजे, शासनावर, प्रशासनावर, सगळ्यांवर लावायला पाहिजे.